पनवेल महानगरपालिकेच्या सभेत झालेल्या अभिनंदन प्रस्तावांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून कारभार सांभाळल्याबद्दल सभागृहात अभिनंदनाचा ठराव करण्यात आला। भारताला जागतिक स्तरावर नवीन ओळख मिळवून देणारे कणखर आणि दृष्टीचे नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा आणि मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ कार्यकाळाचाही गौरव करण्यात आला। राज्याच्या पायाभूत विकासात त्यांच्या योगदानाचा उल्लेख सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी करून नोंद करण्यात आली। उपमुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहिलेल्या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आदरांजली वाहत त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचाही गौरव यावेळी करण्यात आला। यानंतर सलग 4 वेळा आमदार म्हणून जनतेचा विश्वास संपादन करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे कौतुक करत 2029च्या त्यांच्या कार्यकाळानंतर त्यांच्यासाठीही अभिनंदनाचा ठराव करण्याची भावना यावेळी प्रकाश बिनेदार यांनी व्यक्त केली। याचवेळी डिलिमिटेशन प्रक्रियेनंतर पनवेलमध्ये 2 किंवा 3 विधानसभा मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी आपले वैयक्तिक मत मांडले। भारताच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त कार्यकाळ हा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पार पाडल्याबद्दलचा मी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी दिलेला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना जगामध्ये अशी प्रतिमा निर्माण झालेली आहे की जागतिक विश्वगुरू म्हणून अशा पद्धतीतलं त्यांना संबोधलं जातं। एक कणखर नेतृत्व आणि दूरगामी विचाराचे आणि भारत देशाला एक महाशक्ती बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा देखील कार्यकाळ हा मुख्यमंत्री म्हणून जास्त प्रमाणात या ठिकाणी गणलेला आहे, म्हणून त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन प्रस्ताव दिलेला आहे। अभिनंदनाचा हे करत असताना ठराव एक मिनटं सर, अभिनंदनाचा ठराव करत असताना या पनवेल नगरीमध्ये पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी देखील 4 वेळा आमदार होण्याचा एक विक्रम केलेला आहे। परंतु त्यांचा अभिनंदनाचा जरी मी या ठिकाणी घेत नसलो तरी 2029ला ते 5व्यांदा होतील त्यावेळेला जाहीरपणाने पत्र देऊन त्यांचा अभिनंदनाचा ठराव आपल्या या सभागृहातील मागच्या सभेमध्ये मी एक वाच्यता केली की सभागृहाचे सन्माननीय सदस्य यांनी आमदार होण्याच्यासाठी विधान परिषदेचे त्यांनी या ठिकाणी हिंमत दाखवली होती, त्याच्यामुळे त्यांचीही मी या ठिकाणी अभिनंदन केलं होतं। परंतु मला एक विषय या ठिकाणी आणून दाखवायचा आहे की मी जरी माझं व्यक्तिगत मत मी मांडतो, मी जरी भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा सरचिटणीस असलो, मी जरी भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा पक्षप्रवक्ता असलो, सभागृह नेता असलो, तरी मला व्यक्तिगत मत म्हणून मी या ठिकाणी सांगतो की भविष्यामध्ये 29ला या पनवेल क्षेत्रामध्ये 1 नव्हे तर 2 आमदार होऊ शकतात, 2 नव्हे तर 3 होऊ शकतात। परंतु भविष्यात आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब जसे आहेत, पत्रकार बंधू देखील या ठिकाणी आहेत, तसेच भविष्यात आमचे सहकारी आमचे नेते परेशदादा ठाकूर साहेब देखील भविष्यामध्ये आमदारच असतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।